कोल्हापूरच्या अंबाबाईला रवींद्र चव्हाणांनी साकडं घातलंय। भ्रष्टाचारी विरोधकांना देवी कोठही थारा देणार नाही, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केलंय। आज आपण सर्वांनी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन तिला साकडं घातलंय की पूर्णच्या पूर्ण 29 महानगरपालिकेमध्ये महापौर हा महायुतीचाच झाला पाहिजे आणि कोल्हापूरमध्ये तर महायुतीचाच महापौर हा बसला पाहिजे। यासाठी आम्हाला शुभाशीर्वाद दे आणि देवीने सुद्धा आमचं साकडं नक्की ऐकेल, कारण या भ्रष्टाचारी व्यक्तींना किंवा या सगळ्यांना कुठेही देवी थारा देणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, फडणवीस आणि शिंदे यांनी प्रचार सभेत महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। तर मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभेत बोलताना हे महत्त्वाचं विधान केलं। अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले, मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला। मी परवा स्पष्ट सांगितलं, आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार। या लाडक्या मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आपल्याला सगळ्यांना, आणि महायुतीचाच भगवा फडकणार मुंबईवर, महायुतीचा भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौरही मराठीच होणार। ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मतदारांना आमिष देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभन देण्याचा हा प्रकार घडलेला आहे। लोकशाही मराठीच्या हाती मतदारांना कुकर दिल्याचं सीसीटीव्ही फुटेज लागलेलं आहे। आदर्श आचारसंहितेचा उमेदवाराकडून भंग करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे। लोकशाही, संविधान वगैरे हे सगळं संपलेलं आहे। आता पुढच्या काही दिवसांनी राजेशाही येईल असं चिन्ह दिसायला लागलेलं आहे। राजेशाही कुठल्या पक्षाची असेल? आता हे बघा, भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने ही निवडणूक वळवलेली आहे ना, म्हणजे काल तर कॉम्पिटिशन लागली होती, श्रीकांत शिंदेमध्ये आणि रवींद्र चव्हाणांमध्ये कॉम्पिटिशन लागली होती की कोण जास्त बिनविरोध खेचतोय, आणि त्याच्यानंतर मग पैशाच्या ऑफर चालू झाल्या नगरसेवकांना। म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी राजू दादा आम्ही दोघं जण त्याच्या कार्यालयात होतो, एका आमच्या उमेदवाराचा फोन आला आणि तो फोन ऑन होता, स्पीकरवर होता, तर तो उमेदवार तिकडनं सांगत होता की दादा 5 कोटी रुपये देतात, काय करू। आता ज्या माणसाला 5 करोड रुपये मिळणार असेल तो कशाला निवडणूक लढेल। तर आदर्श आचारसंहितेचा उमेदवारांनी भंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर लोकशाही मराठीनं थेट निवडणूक आयोगाला सवाल उपस्थित केले। निवडणूक आयोगाची भरारी पथकं कशावर नजर ठेवतात हा सवाल या निमित्तानं लोकशाही मराठीनं उपस्थित केला। तर मतदारसंघात भरारी पथकं नेमकं काय काम करतात हाही सवाल आम्ही उपस्थित केलेला आहे। विरोधकांच्या तक्रारींवर भरारी पथकांचं दुर्लक्ष होतंय का हा मुद्दा देखील लोकशाही मराठीनं उपस्थित केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।